आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज. ठाम मत मराठी न्यूज. प्रभाग क्रमांक 18 मध्ये भाजप मराठा पाटील आणि कुणबी पाटील समाजाला उमेदवारीपासून दूर ठेवणार का? औंधांची एकजूट, भाजपची उमेदवारी आणि मराठा पाटील कुणबी पाटील समाजाचे समीकरण, यंदाचा राजकीय पट कोणत्या दिशेने? प्रभाग क्रमांक 18 मध्ये यंदाच्या निवडणुकीपूर्वी राजकीय वातावरण प्रचंड तापले आहे. मागील निवडणुकीत औंधांच्या पाठिंब्यामुळेच भारतीय जनता पक्षाचे 4 नगरसेवक विजयी झाले होते. हे स्थानिक पातळीवर आजही चर्चेचा केंद्रबिंदू आहे. औंधांच्या मतदारसंख्येचा आणि संघटनात्मक ताकदीचा त्यावेळचा प्रभाव स्पष्ट दिसून आला होता. मात्र यावर्षी समीकरण पूर्णपणे बदलू शकतात, कारण औंधाणकरांनी मोठ्या प्रमाणात एकजूट दाखवण्याची तयारी केली आहे. औंधाण एकत्र आल्यास औंधांचा नगरसेवक निश्चित. स्थानिक राजकीय कार्यकर्त्यांचे मत असे आहे की जर यावेळी भाजपने औंधांमधूनच उमेदवार दिला तर औंधाणकरांच्या एकजुटीमुळे त्या उमेदवाराचा विजय जवळपास निश्चित मानला जातो. औंधांची लोकसंख्या, मतदानाची शिस्त तसेच मागील कामगिरीतील सहभाग यांच्या जोरावर हा अंदाज व्यक्त केला जात आहे. प्रभाग क्रमांक 18 मधील निकालात औंधांची भूमिका निर्णायक असल्याबाबत कोणतीही शंका नाही. भाजप मराठा पाटील आणि कुणबी पाटील समाजाला उमेदवारीपासून दूर ठेवणार का? प्रभाग क्रमांक 18 मध्ये मराठा पाटील आणि कुणबी पाटील समाज हे दोन्ही समाज राजकारणात अत्यंत प्रभावी आहेत. अनेक वर्षांपासून या समाजातील उमेदवारांना मतदारांचा मजबूत पाठिंबा मिळत आल्याचे समीकरण दिसते. मात्र भाजपकडून यावेळी उमेदवारी औंधांकडे झुकते का, हा प्रश्न आता गंभीरपणे उपस्थित होतोय. ठाम मत मराठी न्यूजसाठी सोपान देसले, धुळे. महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.